आमदार भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। भास्कर जाधव यांचा कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ पाहायला मिळते। निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होणार आहे। राणेंचा ताफा कार्यालयासमोरून जाणार असल्याने घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। जाधवांच्या कार्यालयासमोर राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। निलेश राणे यांची सभा काही वेळातच गुहागरमध्ये चालू होणार आहे। भास्कर जाधव यांचं कार्यालय मुंबई गोवा मार्गावर आहे आणि त्या ठिकाणी निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आज जाणार असल्याने भास्कर जाधव यांच्या चिपळूण इथल्या संपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। ह्या सगळ्या परिसराला आपण पाहतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे। चोख पोलीस बंदोबस्तात, तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये। कोकणामध्ये आमदार भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यात वाद आता शिगेला पोहोचला आहे। कधी आपण पाहिलं तर आज माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होते। तत्पूर्वी आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या उबाटाचे आमदार भास्कर जाधव यांचे या ठिकाणी कार्यालय, त्यांच्या बाहेर हा पोलीस फौजफाटा दिसतो। आपण पाहिलं या ठिकाणी 85 पोलीस आणि 12 अधिकारी आणि व्हॅन आपले दिसते। आपण पाहिलं तर हेच ते मुंबई गोवा महामार्ग आहे ज्या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्या जाणार आहेत आणि त्यावेळी एकंदरीत नेमकं काय घडे हे सांगू शकत नाही। पण एकंदरीत आपण पाहिलं तर आमदार भास्कर जाधव यांना आलेले धमकीचे फोन मॅसेज ह्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला। आपण जर पाहिलं या ठिकाणी कोणता निज प्रकार घडू नये रत्नाई पोलीस अलर्ट मोडवर आहे आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। आपण बघतो ती व्हॅन आहे। आपण तर पाहिलं गेल्या 12 वर्षापासून हा वाद आहे आणि आज माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरही सभा होते। आता सभेमध्ये नेमकं ते काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष येऊ लागले, पण पुढे नेमकं काय घडेल, काय होणार आहे हे कोणी सांगू शकत नाही। मध्ये ह्याच रस्त्याने निलेश राणे जेव्हा जातील त्या शिवसेनेचे समर्थक कार्यकर्ते नेमकं काय करते हेही सांगू शकत नाही। त्यामुळे नेमकं पुढे काय होईल त्यामध्ये माजी खासदार निलेश राणे काय बोलतील याकडे सगळ्यांना कॅमेरामॅन साहित्य निसार शेख लोकशाही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।